नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्सेंटेज म्हणजे शतमान किंवा टक्केवारी टॉपिकवर अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तर ह्या क्वेश्चनला आपण सक्सेसिव्ह पर्सेंटेजच्या सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करू शकतो. पहा कशा प्रकारे सोडवायचे. प्रश्न काय सांगतो, एका कापड दुकानदाराने कपड्याची किंमत 20% त्यांनी काय सांगितलं 20%ने वाढवलेली आहे. तेव्हा त्या कपड्याची विक्री किंमत 10ने घट झाली. किती रुपयानं घट झाली? 10 रुपयानं घट झाली. तरीही दुकानदाराला एकूण उत्पन्नाचा 400 रुपये वाढ झाली. उत्पन्नात किती रुपये वाढ झाली? 400 रुपये वाढ झाली. तर दुकानदाराने सुरुवातीला उत्पन्न किती असेल, सुरुवातीचे उत्पन्न विचारले. तर सर्वप्रथम आपण सक्सेसिव्ह पर्सेंटेजनं एकाच वेळेस किती वाढ किंवा घट झाली ते काढण्याचा प्रयत्न करूयात. मग त्या ठिकाणी सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र काय आहे? तर सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र म्हणजे x + y + x × y अपॉन 100. याला सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र असे म्हणतात. सक्सेसिव्ह पर्सेंटेजचं सूत्र कधी वापरायचं? जेव्हा दिलेल्या गणितामध्ये 2 वेळेस वाढ किंवा 2 वेळेस घट किंवा एकदा वाढ एकदा घट झालेली असेल, अशा वेळेस हे सूत्र वापरून आपण एकाच टायमाला वाढ झाली का घट झाली हे ठरवू शकतो. तर त्या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं, वाढ म्हणेल, नफा म्हणेल, जास्त म्हणेल तेव्हा प्लस घ्यायचं, कमी म्हणेल, तोटा म्हणेल, घट म्हणेल तेव्हा आपल्याला मायनस मध्ये घ्यायचं. तर आता प्रश्नामध्ये काय दिलेले पहा, किमतीमध्ये वाढ झालेली आहे. तर ही समजा आपण घेतली 20 ची किंमत, तर वाढ म्हणल्यामुळे ही प्लस मध्येच असणार आहे. तेव्हा कपड्यावरील विक्री 10% घट, घट, कमी, तोटा असा शब्द आला तर मायनस मध्ये घ्यायचं. तर समजा ही किंमत आपण 10 जी आहे ती -10 घेणार आहेत का? घट, कमी, तोटा असा शब्द आला तर मायनस घ्यायचा. या दोन्ही किमती या सूत्रामध्ये ठेवूयात. सूत्रामध्ये ठेवल्यानंतर 20 अधिक -10 आणि प्लस x × y म्हणजेच या दोन्हीचा गुणाकार. x म्हणजे 20 गुणिले y म्हणजेच -10 भागाकारामध्ये 100 घ्यायला सांगतात. तर हे 2 शून्य या ठिकाणी कळतील. मग या ठिकाणी काय राहील? -2 येणार आहे. -2 या दोन्हीचा गुणाकार काय येणार आहे? बे आणि मायनस असल्यामुळे -2. या दोन्हीची वजाबाकी होणार आहे. 1 + 1 मायनस असल्यानंतर आपण वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करणार आहे. 20 मधून 10 गेले तर 10 राहतात. आता या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच असणार आहे आणि याचं जर सबट्रॅक्शन केलं तर 8 येणार आहे. उत्तर आपलं काय आलं हे महत्वाचं आहे. प्लस मध्ये आलं तर नफा म्हणता येईल, वाढ म्हणता येईल, जास्त म्हणता येईल. आणि मायनस जर आलं घट म्हणता येईल, तोटा, वाढ म्हणल्यानंतर प्लस मध्ये आल्यानंतर काय वाढ म्हणता येईल, नफा म्हणता येईल, जास्त म्हणता येईल. अशा प्रकारे या आन्सर वरून आता आपल्याला ही किंमत दिलेली आहे. लक्षात घ्या, ही झालेली आहे प्लस मध्ये आन्सर आलंय म्हणजे वाढ झालेली आहे. आता वाढ कशावर झालेली आहे? वाढ कशावर झालेली आहे? पहा या ठिकाणी वाढ कशावर झालेली आहे? वाढ. तर त्यांना आपल्याला असं सांगायचंय 8% वाढ जी झाली त्याची रक्कम 400 रुपये दिली. त्यांनी काय सांगितले, एकूण जे काय होणार आहे वाढ घट ती जी काय झाली 400 रुपये झाली. आपली पर्सेंटेज मध्ये वाढ आली 8%, तर 8%ची किंमत त्यांनी दिली 400. तर त्यांनी आपल्याला काय विचारले, सुरुवातीला म्हणजे एकदम सुरुवातीला आहे त्या वस्तूची किंमत किती असणार आहे, म्हणजे 100 रुपयाची वस्तूची किंमत किती. पहा लक्षात घ्या, इथं कन्फ्युज होऊ नका. या शेवटचं गणित आहे तर कशा प्रकारे करता येईल या ठिकाणी. तर 8% ची किंमत 400 रुपये दिली तर 100 ची किंमत, कधी पण सुरुवातीची किंमत किती असणार आहे? 100च असते. कोणती किंमत धरा, 100% आपण त्या ठिकाणी धरल्या जाते. तर सुरुवातीची किंमत विचारली, मग क्वेश्चन मार्कचं जर आन्सर काढायचं असेल तर या दोन्हीचा गुणाकार करा. 400 गुणिले 100 आणि भागाकारामध्ये 8 असतील. भागाकारामध्ये 8, मग याची काटाकाटी करा. 8 × 8, 8 × 5 = 40, म्हणजे वरती काय राहिलं हे 50 आणि हे 100. दोन्हीचा गुणाकार केला तर 5000 रुपये या ठिकाणी तुमचा आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर मध्ये या ठिकाणी ऑप्शन नंबर बी असणार आहे. पहा अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.